या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। त्या आझर जमादारने काल दिलेली जी बाईट आहे ती बाईट पूर्ण एबीपी माझाला लागलेली। मी एबीपी माझाची बाईट पूर्ण ऐकलेली की जागा खालिद मणियार यांनी कब्जा केलेली आहे, कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत। आज तुमचा कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला 5 लाख रुपये खंडणी मागत आहे। काल दिलेली तक्रार काल सोलापूर शहरामध्ये प्रहार संघटनेवर प्रहार झाल्याची एकंदरीत चर्चा दिवसभर रंगत होती। त्याचे झाले असे की सोलापूर शहरात माजी आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। त्यामुळे प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे एक दिवस आधीच सोलापूर शहर परिसरात जोमाने काम करताना दिसून येत होते। बच्चू कडू यांचे आगमन जसे विजापूर रोड येथील कंबर तलाव या ठिकाणी झाले तसे बच्चू कडू यांचा ताफा काळी मशिदीच्या ट्रस्टने थांबवत बच्चू कडू यांच्या गळ्यात फुलांचा हार घालत त्यांना एक निवेदन सादर केले। निवेदन बघून बच्चू कडू देखील अचंबित झाले, कारण प्रहार संघटनेचे खालिद मणियार यांच्यावर गंभीर असे आरोप सदर निवेदनामध्ये दिसून आले। काळी मशीद येथील जागा हडप करण्याचा प्रयत्न करत 5 लाख रुपयांची खंडणी खालिद मणियार मागत असल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने केला। दरम्यान अचानकपणे सदरील प्रकरण घडल्याने प्रहारचे कार्यकर्त्यांसह सारेच जण अचंबित झाले। खालिद मणियार खंडणीखोर असा थेट आरोप करण्यात आल्याने अजित भाऊ आज चांगलेच भडकले। प्रहारचे शहर संपर्क प्रमुख अजित कुलकर्णी हे काल झालेल्या प्रकरणासंदर्भात तंबूत असा खुलासा देत संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांसमोर दिली। परंतु हे सर्व प्रकरण घडल्यानंतर सोलापूर शहर परिसरात प्रहार संघटनेमध्ये 2 गट निर्माण झाल्याने हे सारं घडतंय का कोणीतरी हे सारे प्रकरण करायला लावले अशी एकंदरीत चर्चा ऐकण्यास मिळत आहे। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष। आमचे कार्याध्यक्ष खालिदभाई मणियार त्या आझर जमादारने काल दिलेली जी बाईट आहे ती बाईट पूर्ण एबीपी माझाला लागलेली। मी एबीपी माझाची बाईट पूर्ण ऐकलेली की जागा खालिद मणियार यांनी कब्जा केलेली आहे, कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत। तर मला त्या आझर जमादारला विचारायचं आहे, तुला माहिती आहे तू शिकलेला सवरलेला अंगठा बहादूर आहे, पहिल्यांदा तू ऐक काळी मस्जिदचा विषय। याच्या आधी सुद्धा मी मस्जिदीमध्ये हस्तक्षेप केला होता। मी एक हिंदू आहे, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाती प्रहार जनशक्ती पक्ष आणि आमची शेतकरी संघटना अशामध्ये तू प्रहार म्हटल्यामुळं तुझ्या यापुढं भविष्यात आम्ही तुझ्या विरोधात कोर्टात तर जाणार आहोत, तुझ्या विरोधात तक्रारी देणार, तुझ्या विरोधात आंदोलन तर करणारच आहोत। पण वेळोवेळी खालिद मणियार हे काली मस्जिद ट्रस्टीला 1 लाख रुपये जे आहे तिथं दुकान गाळ्यासाठी डिपॉझिट दिलेलं आहे, वेळोवेळी भाडे भरलेले आहे, 25,000 रुपये देणगी दिलेली आहे। हे त्याचे पुरावे आहेत, हे पावते आहेत सगळे, हे तुम्ही पूर्ण पाहिजे होते। त्याच्यानंतर ट्रस्टीने दिलेला हा करार आहे, करार केलेला आहे ट्रस्टीने, ज्यांना बॉन्ड बनवून दिलेला आहे। 2024 पर्यंत बॉन्ड बनवून दिला होता। तुम्हाला सांगतो या 2024 पर्यंत दिलेल्या बॉन्डमध्ये असं नमूद केलेलं आहे की काही त्यांचे अटी शर्ती वगैरे काही घातलेले आहेत। त्या आझरला माहीत नव्हतं, तो म्हटला की काही कागदपत्र नाही। अरे हरामखोर, तू पूर्ण ऐक, तुला सांगतोय हे जे काय आहे करारनामा आहे, हे बॉन्ड रायटिंग बॉन्ड झालेलं आहे। काय हे करारनामा असताना तुला कुठल्याही गोष्टी माहीत नसताना तुझे जे कोणी असतील ते 30 वर्ष तिथं पुण्यामध्ये बसून काळी मस्जिदवर ट्रस्टवर राज्य करत असतील आणि मुस्लिम बांधवांच्या भावना जर दुखवत असतील तर तुला सोलापुरात राहण्याचा अधिकार नाही, राहू पण देणार नाही। हे तू कुठं जायचंय तिथं जा। विषय असा की जुन्या बॉडीवर यांनी आरोप केलेले आहेत। सध्या जे आहेत त्यांच्या वडिलांनी जुन्या बॉडीवर आरोप केलेले आहेत की 80 लाख रुपये जनता बँकेमधले ह्यांनी हडप केलेले आहेत। आणि जुन्या बॉडीवर आरोप केलेला असताना तीच बॉडी परत ह्यांनी जी काय आहे ती नवीन बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि सचिव झाला 1 जण आणि 1 उपाध्यक्ष झाला आणि 1 अध्यक्ष झाला, अशा यामध्ये आहेत। मी वेळोवेळी यामध्ये म्हणजे बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला की त्यांना सांगितलं। त्याच्यानंतर त्यांनी अनेक तक्रारी केल्या असं म्हणतो, अनेक तक्रारी नाही, काल परवा त्यांनी फक्त पोलीस कमिशनर साहेब असतील किंवा संबंधित पोलीस प्रशासन असतील महानगरपालिकेला तक्रार दिली, महानगरपालिकेला तक्रार वगैरे दिली नाही। महानगरपालिका या संबंधित गोष्टीसाठी हस्तक्षेप करू शकत नाही। खालिद मणियार भूमाफिया खंडणीखोर हे ते आरोप केलेले आहेत, त्याच्याबद्दल तुझा निषेध करतो, कारण त्याच्या पुढे प्रहार लागलेला आहे। तू वैयक्तिक खालिद मणियारवर जर आरोप केलेला असता तर आम्ही मान्य केलो असतो, तू त्यांनी बघितलं असतं कुठं तर हळद खेळा किंवा तुम्ही एका दोघं कुस्ती करा म्हणलो असतो। पण प्रहार जनशक्ती पक्षाला वेळोवेळी टार्गेट करून जर तुम्ही जनसामान्य असतील, आम्ही वेळोवेळी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा जर माणसावर खालिद मणियारवर आरोप केला, खालिद मणियार 10 जणांचे घर चालवतो, कुठं काही कार्यक्रम असेल मदत करतो, लग्न असेल मदत करतो, वेळोवेळी
कुठे मयत झाली तर मदत करण्याचा प्रयत्न करतो. अपंग असतील, दिव्यांग असतील, यांना सगळ्यांना त्यांनी झोपड्या वगैरे बनवून दिले. तुमच्या माध्यमातून अनेक बातम्या इथं प्रसार माध्यमातून गेलेल्या आहेत. असं असताना त्यांनी चुकीचा जो आरोप केला आहे त्याचा मी 1 नाही 10 वेळा निषेध करतो. बच्चू भाऊंनी मला सांगितलेलं आहे की संबंधित पेपर जे काय असतील ते पेपर मला आणून द्या. मी त्यांना पेपर हे झेरॉक्स करून किंवा त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात आलेले आहेत. याच्या मागचा कळीचा नारद कोण आहे, हे सगळं कोण करायला लावलं, त्याचे कपडे फाडून मारल्याशिवाय त्याला राहणार नाही. मी या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून इशारा देतो. पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जेणेकरून प्रहारवर वेळोवेळी आरोप होत आहेत, यामागं कोणी आरोप करत आहे, यामागं कोणी म्हणजे षडयंत्र करत आहे, याची सगळ्या गोष्टीचा खुलासा करावा. आणि ज्या पत्रकारांनी बातम्या लावल्या 2 मिनिटं नाराज होताल आपल्याला मी म्हणजे विनंती करतो या माध्यमातून की आपण लावलेल्या बातम्या काल काय लावल्या, आपण न बघता खालिद मणियारचे पेपर न बघता आपण बातम्या लावल्या, काळी मस्जिदचे पेपर न बघता आपण बातम्या लावल्या. मी आज तुम्हाला पुरावे दिलेले आहेत. पाहिजे तेव्हा मला फोन करा. माझ्या मोबाईलमध्ये पूर्ण झेरॉक्स बायोडाटा आहे. मी तुम्हाला पुरावे पाठवत जाईन. करार केलेला आहे, डिपॉझिट दिलेलं आहे. 12,000 रुपये भाडं 11,000 असताना 12,000 रुपये भरत असे. कोरोना काळामध्ये त्यांनी भाडं कमी करा म्हणून ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि हे काही त्यांना स्वतः जागा हडप करायची होती या हरामखोराला, म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे, खालिद मणियारच्या विरोधात षडयंत्र केलं. आणि खालिद मणियारनी वक्फ बोर्डाकडे पत्र सादर केलेलं आहे की मस्जिद ट्रस्टी मला जागा कायम करून देत नाहीत, तुम्ही मला जागा कायम करून द्यावी, म्हणून ते सुद्धा पत्र यामध्ये आहे. सगळे पुरावे असताना पत्रकारांनी काहीतरी चुकीची म्हणजे भूमिका घेऊन बातम्या लावल्या. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा पत्रकारांना विनंती करतो की आपण या माध्यमातून खरी वस्तुस्थिती जे काय आहे ती मी आपल्यासमोर मांडलेली आहे. प्रहारच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कुठल्या जाती धर्माचा याच्यामध्ये हे नाहीये. प्रहार जनशक्ती पक्षावर एलिगेशन झालेले आहे. प्रहार जनशक्ती पक्ष हे खपवून घेणार नाही. तर मी कृपया सर्व पत्रकारांना विनंती करतो की माझे पुरावे बघून तुम्ही खालिद मणियारला न्याय द्यावा, ही विनंती. असा देखील आरोप काल करण्यात आला होता की तुमच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत खालिद, जे लोकांकडून पैसे घेऊन जे आहेत वक्फ बोर्डासाठी जातो म्हणून लोकांकडून पैसे लागतात, असा आरोप देखील खालिद मस्जिद ट्रस्टच्या उपाध्यक्षांनी केलेला आहे. कसं पाहताय? औरंगाबादला खालिद मणियार फिरायला जातो असं म्हटलेले आहेत. आता हे भाडेकरी आहेत 5-6 माझ्या बरोबर आहेत. तुम्ही त्यांना विचारा. औरंगाबादला जाताना वक्फ बोर्डाला तक्रार वगैरे जात असताना औरंगाबादला जायचं असतं. फिरायला जायला औरंगाबाद नाही. आमच्या खिशात पैसे आम्ही एवढं खंबीर आहे की आमचा खर्च स्वतः करू शकतो. पण जेणेकरून जाणून बुजून जर त्रास देत असतील तर त्याला आम्ही सोडणार नाही. त्यांनी म्हटलेलं आहे की वेळोवेळी औरंगाबादला फिरायला जात होता. तुला काय त्रास होता बाबा औरंगाबादला, काय कुठं तर फिरायला जाऊ दे, तुझी काय अडचण आहे? तुझ्याकडनं पैसे मागितले होते, भाडेकऱ्याकडनं पैसे मागतो म्हणून विचारा. भाडेकऱ्याला पैसे मागितले का कुठल्या भाडेकऱ्यांना? 4-5 भाडेकरी आले तिथं. आणि हे सगळे पुरावे जे असतात, जर विनाकारण हरेसमेंट करत असाल तर तुम्हाला सांगतो मी कपडे फाडणार म्हणजे फाडणार. 5 लाख रुपये पण कन्ने मागितल्याचा आरोप केला. द्या पुरावा. कुठं ऑडिओ व्हिडिओ काय आहे का तुमच्याकडं? कोणी साक्षीदार आहे का? बरं 5 लाख रुपये मागितले म्हणून तुम्ही कालच बच्चू भाऊ आल्यावरच, आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आल्यावरच तुम्ही काय उठलात? आधी द्यायचा होता, 4 दिवसाआधी, 4 दिवस नंतर द्यायचा होता. म्हणजे जाणून बुजून तुम्ही प्रहार जनशक्ती पक्षाला खालिद मणियारला, विशेष म्हणजे मला फार दुःखद अशी एक हे सांगा वाटते की एक हिंदू असून मी मस्जिद ट्रस्टीमध्ये बोलावं, तुमच्यात बसून विषय संपवा ना. मला फार म्हणजे खेदात्मक एक माझी भावना आहे की जेणेकरून एक हिंदू असून सुद्धा मस्जिदीचे प्रश्न मिटवतो. कारण हे जे काय आहे ते प्रहारवर आलेलं आहे. तर आम्ही यात मणियार हे भाडेकरू आहेत. मस्जिद ट्रस्टीकडून त्यांनी करारनामा केलेला आहे. त्या करारनाम्याची प्रत सुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे ऐका, तिथले लोकप्रतिनिधी जे आहेत विजयकुमार देशमुख मालक, त्यांनी सुद्धा 2025ला पत्र दिलंय, 25ला, की मस्जिद ट्रस्टमध्ये जो काही काळा बाजार चाललेला आहे याची चौकशी करावी म्हणून. मी म्हणत नाही, लोकप्रतिनिधी आहेत तिथले 5-10 लाख मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी सुद्धा 2025 कितीला म्हणलंय, 4 म्हणजे जानेवारी महिन्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे. मी ही तक्रार दिली का? मग याचा पण खुलासा व्हावा. काल ज्या पत्रकारांनी जे काही म्हणजे बातम्या लावल्या त्यांना परत एकदा विनंती करतो की आमचे जे काय आहे, आणि विशेष म्हणजे या गोष्टी म्हणजे एक मुतल्ली हा एका मस्जिदवर, ट्रस्टवर किंवा ह्याच्यावर राहू शकतो. हा 5-5 मस्जिदवर हे केलेलं आहे. त्याचा सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत. ते सुद्धा पुरावे देतो. हे बघा, माहितीच्या अधिकारामध्ये हे पुरावे 5 मस्जिद ट्रस्टीवर. म्हणजे हा वक्फ माफिया आहे, चोर आहे. हा आपल्या मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं ह्याचं षडयंत्र आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे खालिद मणियार हे म्हटलेलं आहे, म्हणून प्रहार याच्यामध्ये उतरली आहे. आणि याचा म्हणजे शहानिशा आम्ही करणार, याला सोडणार नाही आणि याचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद. ते 2024ला त्याचा करार संपलेला आहे खालिद मणियारच्या. अशी देखील माहिती मिळालेली आहे. तुमच्यातलेच कोणीतरी हे करायला भाग पडलं, हे सत्य आहे का?
मीडियावर खापर फोडतोय असं नाही. ऐका, मी तुम्हाला या माध्यमातून मीडियावर खापर फोडतो म्हणजे शिवी वगैरे दिली नाही. मी काय म्हटलंय, विनंती करतो. विनंती याचा अर्थ हात जोडून विनंती करतो. मीडिया म्हणजे तुम्ही मीडिया आहात, पण याच्यानंतर माझे मित्रसुद्धा आहात. चांगल्या वाईट प्रसंगात तुम्ही माझ्याकडे येता, मी तुमच्याकडे जातो. मी एखादा पक्षाचा प्रहारचा पदाधिकारी असल्यामुळं अनेक समस्या मीडियावर खापर फोडतो हे तुमचं चुकीचं आहे. कोणीतरी हे आमच्यातले केलेले नालायक लोक असतील, एका अवलादीचे नाहीत ते केलेले. तुम्हाला स्पष्ट सांगतो. म्हणजे तुम्ही मान्य करता तुमच्यातलं कोणीतरी केलं? मला माहिती नाही या गोष्टी, हे पडद्याआड आहेत. माझ्याजवळ ज्यावेळेस येतील त्यावेळेस मी त्याचा खुलासा तुम्हाला करणार. नेमकी मागणी बच्चू कडू यांचा ताफाडवून तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय नेमकी भूमिका? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चू कडू साहेब आल्यानंतर आम्ही काळी म्हशी ट्रस्ट सोलापूरच्या वतीने इथं आलेलो आहोत आणि साहेबाला निवेदन दिले. निवेदनाचा असा उद्देश आहे की आम्ही आमच्या मशीदची जागा खालिद मण्यार जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटखेवाले झाले, मटकेवाले झाले, आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे. या खंडणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चू कडू साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या सदिच्छितपूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला 5 लाख रुपये खंडणी मागत आहे. आम्ही वारंवार पोलीस प्रशासन, पोलीस कमिशनर साहेब, आयुक्तालय आणि महानगरपालिकाच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केली आहे की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदी जागा हडप करायला. तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे. पण खालिद मने अत्यंत षडयंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे. का? फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे, माझे भलते लोक माझे ओळखीचे, नेते मंडळी माझी आहे, माझ्याकडे पैशाचा पावर आहे, पोलीस प्रशासनाला मी खिशात ठेवतो अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोललेले आहे. आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही, हे आमची बापदादी जागा आहे, आम्ही कायमस्वरूपी तर राहणार, तुम्हाला काही करायचं ते करा, या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे. यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे. ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालिद मण्यारकडे, ना कुठल्याही जागेचं त्यांनी मस्जिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारसाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा मस्जिदला कुठली देणगी आणि भाडे देत नाही. उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं 6,000 7,000 रुपये चंदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे. औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वक्फ बोर्डला चाललो, मला देणगी द्या, या सगळ्या गोष्टी करत आहे. आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे. बच्चू कडूंनी काय सांगितलं तुम्हाला? बच्चू कडूंनी आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही 100% काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृहामध्ये या, आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायदेशीर कारवाई करू. पुढची दिशा काय असणार तुमच्या अन्वयाची कारवाई? पुढची दिशा असेल की आम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की यांनी 5 लाखाची मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे, ह्याच्यापासून आम्हाला जीव मारण्याची धमकी येत आहे, तर ह्याच्यावर कारवाई करा म्हणून. नाव काय तुमचं? माझं नाव अझर जमादार, मी काळी म्हशी ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी म्हशी सेवा करते सध्या. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन. हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है. डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है. हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं. एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है. स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो. हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है. डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं. डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले. 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे. सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है. 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे. हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो. एडमिशंस ओपन. आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.